दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आज आपण 25 क्रमांकाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत। दृष्टांत आहे तुपा भाताची या घासाचा। ऐसे हे ज्ञान ईश्वराही देता, परी काहीसे नाही एके धालेपणे निघती। मागच्या 23व्या दृष्टांतामध्ये मोक्ष कशामुळे होतो हे सांगितलेलं आहे आणि वटबीजाच्या दृष्टांतामध्ये संसाराचं जे काही बीज आहे, अविद्येचं बीज आहे, दोषांचं बीज आहे, ते आपल्याला मोक्षाकडे जाऊ देत नाही किंवा मोक्ष साधनेकडे जाऊ देत नाही। आणि त्यामुळे काय होतं की पुन्हा पुन्हा प्रतिसृष्टी, प्रतिजन्मी, प्रतिदेही आपला जो काही दोष आहे तो दोष उद्भवत राहतो, पुन्हा पुन्हा येतो। प्रायश्चित्त जर का नाही झालं आणि प्रायश्चित्ताचं पालन जर का नाही झालं तर तो दोष काय होतो, पुन्हा पुन्हा त्या जीवामध्ये उद्भवत राहतो। आणि तो ज्ञानदेही कुठला दोष कधी उद्भवावा त्याचे गणित आहे। काही दोष जे असतात तर ते आपण वासनिक दशेमध्ये असताना ते उद्भवत नाही, ते अनुसरण घेतल्यानंतर काही दोष उद्भवत असतात, किंवा त्याच्यामध्ये काही दोष हे आपण मार्गात गेल्यानंतर उद्भवत असतात, ते त्याच्या आधी उद्भवत नाहीत, ते त्या संबंधित आहेत। काही दोष सेवादास्यामध्ये उद्भवत असतात। एरवी देही कुठल्याही प्रकारचे आजार नसणार, पण सेवादास्य प्राप्त व्हायला आणि आजार याला एकच होतं। त्यावेळी आपल्याला कळतं की अरे हा अडथळा आहे बरं का। एरवी आपल्याला सगळं पाठांतर होईल, पण वचन पाठांतराच्याच वेळेला काहीतरी अडथळे येतील, म्हणजे तो अनधिकार तेव्हा उद्भवत असतो। अशा पद्धतीने हे जे काही बीज दोषांचं, अनधिकाराचं, अयोग्यतेचं जे बीज असतं ते पुन्हा पुन्हा असं उद्भवत राहतं। आणि म्हणून आपण मोक्ष साधनेच्या मार्गावर जरी लागलो तरी तिथे जात असताना एवढे काही अडथळे आपल्याला येत राहतात। आणि म्हणून अशा प्रकारे हे सर्व काही आपल्याला जे काही ज्ञान झालं, मग दृष्टांत खाज्याचा असेल, अन्नाचा असेल, अमृताचा असेल, हे सगळं कळल्यानंतर आणि परमेश्वराने जे ज्ञान दिलं, उद्धरण प्रकरणामध्ये सांगितलं, अशा मनुष्य देहाचा स्वीकार करून परमेश्वर काय करतात न, परावर ज्ञानाचं दातृत्व परमेश्वर त्या जीवाला करत असतात। ज्ञानियाला ज्ञान देतात परमेश्वर। आणि मग तिथे सांगितलं की असं परमेश्वराचं ज्ञान जेवढ्या जीवांना झालं तेवढे जीव अनुसरत असतीलच। एवढं सगळं ज्ञान झालं, तुम्हाला सांगितलं की बाबा हे जे आहे हे हा पदार्थ चांगला आहे आणि हा पदार्थ खराब आहे, किंवा हे पाणी प्यायचंय बरं का आणि हे पाणी प्यायचं नाहीये, मग आपण कुठलं पाणी पितो, जे प्यायचं आहे तेच पितो, स्वाभाविक एकदम। तसं सांगितलं की हे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानानुसार हे अनुसरण आहे, आणि नाही तर मग ननुसरण आहे। मग एवढं सगळं कळलं की अनुसरल्याने काय काय होतं हे सगळं त्याच्यामध्ये जर का आपण लक्षात घेतलं कि मग स्वाभाविकच सगळे जीव जास्तीत जास्त अनुसरणाच्याच दिशेने असतील, तर ते स्वामी सांगतात मग एक अनुसरती आणि एक ननुसरती, म्हणजे सगळेच अनुसरत नाहीत। आणि त्यामध्ये सुद्धा मनुष्यानाम सहस्त्रेषु, मामाजी सांगतात मनुष्यानाम लाखेषु, म्हणजे लाखात एखादा, हजारात एखादा तो त्या काळात होता। आताची जनसंख्याही वाढलेली आहे, लाख लोकांना ज्ञान होईल तर त्यातलं एकच व्यक्ती अनुसरेल, म्हणजे इत्यादी प्रकारे, म्हणजे परमेश्वराला अपेक्षित जे काही अनुसरण आहे किंवा ज्यांचं अनुसरण सिद्ध्यर्थ जाणं आहे किंवा ज्यांच्या अनुसरणाच्या शेवटी पुन्हा संबंध जोडला जातो, असं अनुसरण जे आहे ते खूप त्याचं प्रमाण कमी आहे। आणि म्हणून इथे परमेश्वर जेवढं काही देतात तेवढं सगळं जीव घेतच असेल, म्हणजे ज्ञानानुसार तो चालतच असेल। हिंसा पाप, पापात नरक सांगितलं, चहुयुगी हिंसा अधर्म सांगितलं,
कलियुगी हिंसा अधर्म सांगितलं, मग हिंसा जीव करतच नसेल म्हणजे प्रत्येक गोष्ट परमेश्वराची जीव ऐकतच असेल. म्हणजे आजकाल आपण डॉक्टरांचं खूप ऐकतो बरं का. मला तर असं वाटतं देवाने आता अवतार घ्यावा तर डॉक्टरामध्येच घ्यावा, है ना. म्हणजे काय होतं, डॉक्टरांचं सगळं ऐकतं. एरवी देवाचं कोण ऐकत नाही जास्त, पण डॉक्टरांचं तंतोतंत सगळं काही गोष्टी ऐकल्या जातात. मग इथे परमेश्वराने जेही दिलं, ऐसे हे ज्ञान ईश्वराही देता, असं हे ज्ञान परमेश्वराने आपल्याला देऊ केलं. बरं, देऊ केलं तर कधीपासून देऊ केलं? मूळ सृष्टीला कुठलाही अधिकार नसताना, मूळाधिकार, ज्ञानाधिकार, भूत भजनाधिकार काहीही जोडलेलं नसताना, आपली त्यावेळेला योग्यता नसताना आणि कुठल्याही परमेश्वराची कणव देखील जोडलेली नसताना आपल्याला त्यावेळेला असंच ज्ञान मिळालं सहजपणे. एकतर पहिले मनुष्य देह मिळालं 32 लक्षणी, ते पण साधं सुद्धा नाही, आणि ज्ञान पण श्रीमुखे मिळालं. म्हणजे ही सुद्धा विशेषता आहे. श्रीमुखे ज्ञान होण्याची एक वेगळी योग्यता जोडावी लागते. एरवी ज्ञान आपल्याला होत राहतं, परंतु श्रीमुखे ज्ञान होणं हे क्वचितच आहे. म्हणजे तसं जोडलेलं असावं लागतं. आणि ते ज्ञान तिन्ही मूळ सृष्टीला दिल्या गेलं आणि तिन्ही वेळा आपण ते दवडलं, तिन्ही वेळा. म्हणजे आता याच्यापेक्षा अजून देवाकडे आपण काय मागायचंय आणि देवाने काय द्यायचं बाकी राहिलेलं आहे. श्रीमुखे ज्ञान सगळ्यांना होत नाही. आता आपल्याला कुठे श्रीमुखे ज्ञान आहे, परंतु त्यावेळेला ते झालेलं आहे आणि त्यावेळेला आपण त्याची किंमत ठेवलेली नाही. हे सगळं जे आहे हे विशेष ज्ञानामध्ये परमेश्वराचा हिशोब करतात बरं का. अव्हेरणाचं दुःख, मूळ सृष्टीला जे काही आपण अव्हेरण केलं, प्रवाही सृष्टीला अव्हेरण केलं, प्रतियुगामध्ये अव्हेरण केलं, प्रतिज्ञानदेही अव्हेरण केलं, याचं सगळ्याचा हिशोब त्या अव्हेरणाचा कुठेतरी त्या विशेष ज्ञानाच्या पांतीला, कृपास्पदाच्या दुःखाच्या द्वारे परमेश्वर ते सर्व दोष आपला नासून टाकत असतात. आणि हे सर्वही देता परी काही सेनी एके धालेपणे नेघती. काही सेनी म्हणजे त्या धालेपणाचं नाव देखील नाही. धालेपण म्हणजे तृप्तपणा कशाचा तरी. काही खायचं का, काही प्रसाद नको का, काय माहिती खायचं नाहीये. का खायचं नाहीये? भूक नाहीये. का भूक नाहीये माहिती नाही. म्हणजे भूक नसण्याचं पण काहीतरी कारण असतं की नाही, की आम्ही उशिरा जेवलो किंवा अमकं खाल्लं त्याच्यामुळे भूक नाही लागली. म्हणजे कसलं धालेपण आहे आपल्याला, की ज्ञान नको, पाठांतर नको, स्मरण नको, सेवादास्य नको. हे कसली तृप्तता आहे की या गोष्टी आपल्याला नको पाहिजेत. मग त्याऐवजी अलंकार पाहिजे, पैसे पाहिजे, म्हणजे बाकीच्या सगळ्या नाशिवंत गोष्टी पाहिजेत. त्याच्याविषयी अतृप्तपणा आहे. म्हणजे जेवढं पण आलं तेवढं येऊच द्या. कधी कधी आपल्याला काही पदार्थांची गरज नसते, आपलं खाऊन झालेलं असतं किंवा आपल्या खाण्यापुरतं जरी घेतलं आपण तरी चालतं, तरी आपण ते खराब होईल एवढ्या प्रमाणामध्ये भरून ठेवतो. स्वस्त मिळतंय घेऊन ठेवा, खाणं होईल नाही होईल पण घेऊन ठेवा. म्हणजे त्या नाशिवंत गोष्टींविषयी एवढी आपली अतृप्तता आहे, घेतच राहा. आणि ईश्वरदायक ज्या काही जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याविषयी मात्र आपलं काय आहे, उमाईसाला चालून सेवा मिळते स्वामींची, आणि ती देखील अडणीची क्रियेसारखी ती क्रिया आहे. म्हणजे त्यावेळी स्वामींची सेवा करायला कोणी नाहीये, बाईसा नाहीयेत. परंतु उमाईसा म्हणतात नाही बा मला तर काही जमणार नाही, भटोबास उदास झाले. स्वामी आल्यानंतर त्यांना म्हणतात की येथीची सेवा काही तुझेनी भाऊपणे होणार आहे का? तुम्ही त्यांचे भाऊ आहात आणि मग ते तुमचं ऐकतील आणि आमची सेवा करतील. येथीची सेवा करण्यासाठी तीच गोष्ट असावी लागते, म्हणजे ते जोडलेलं असावं लागतं. किंवा आबाईसा आहेत, आबाईसांना श्रीप्रभूंची सेवा मिळते, त्यांनी नाही सांगितलं, प्रापंचिक कारण सांगितलं त्यांनी. म्हणजे त्या वेळेला देखील परंतु तळमळ आबाईसांची होती. तर कमीत कमी आपण एखादी गोष्ट जोडलेली नसेल तरी चालते, काही हरकत नाही. आपण आता प्रेम जोडलेलं नाही देवाचं, काही हरकत नाही, परंतु ती जोडण्याची क्षमता आपल्याला देवाने देऊन ठेवलेली आहे किंवा तो उपाय देऊन ठेवले. ती तळमळ आबाईसांनी परत केली आणि आबाईसांना काय झालेलं आहे,
श्री प्रभूंच्या सेवेचा योग परत चालून आलेला आहे. ईश्वरही देता परंतु काहीसे नाही, काहीसेनी एके धालेपणे, म्हणजे प्रपंचामध्ये जीव एवढा रममान आहे, तृप्त आहे की मग त्याला इकडचं काही नको पाहिजे. है ना, आपण जेवल्यानंतर आपल्याला औषध घ्यायचा कंटाळा येतो ना, बहुतांश लोकांना कंटाळा येतो औषध घेण्याचा. आता कधी कधी ते कंटाळा का येतो, कारण की एवढं जेवण केलेलं असतं की आता औषध घ्यायचं म्हणजे ते जीवावर येऊन जातं आपल्या, एवढं आपण जेवलेलो असतो. म्हणजे ती जी जागा आहे अनावश्यक गोष्टींसाठी जास्त प्रमाणात आपण ती जागा देऊन देतो पोटाची, आणि आवश्यक गोष्टींसाठी मग जागा नसते. तसं आवश्यक वेळ आपण अनावश्यक गोष्टींसाठी दिल्यानंतर आवश्यक विधींसाठी आपल्याकडे वेळ शिल्लक राहत नाही, वय शिल्लक राहत नाही, बुद्धी शिल्लक राहत नाही, अवयव शिल्लक राहत नाहीत. एवढं सगळं आपण तृप्तता जी आहे किंवा अतृप्तता जी आहे ती प्रपंचाच्याच उपयोगी लावत असतो. आणि ईश्वरे देताही काहीसेनी एके धालेपणे निघती, न घेती म्हणजे घेत नाही जीव. आणि परमेश्वर देत आहेत तरी जीव घ्यायला तयार नाही. आता तुम्हाला काय वाटलं की आमच्याकडे अमके बाबा आले निरूपणाला, तमके बाबा आले, अमक्या बाबांच्या निरूपणाला गेलो आम्ही, त्यांच्याकडनं निरूपण ऐकलं, परंतु ते जरी निरूपण करत आहेत तरी त्यांचा ज्ञान दातृत्वाचा जो काही योग आहे तोही देवानेच आणून दिलेला आहे. आणि तुमचा ज्ञान श्रवणाचा योग देखील देवानेच आणून दिलेला आहे. या मागे सर्वांमागे परमेश्वर आहेत. परमेश्वराच्या प्रत्येक कार्यामागे फक्त परमेश्वरच असतं. तुम्हाला सेवा दास्यमुळे तुम्हाला वाटलं की यांनी मला सांगितलं, पण यांना कोणी सांगितलं ह्याचा कधी आपण विचार करत नाही. त्यांच्यापर्यंत तो निरोप कसा पोहोचला की यांना निरोप द्या म्हणून. निरूपणाचा निरोप आमच्यापर्यंत पोहोचला, यांनी दिला, पण ह्यांना कोणीच पुरवलं की तुम्हाला निरोप द्या म्हणून. त्या सगळ्या मागे परमेश्वर आहेत आणि तुम्ही जोडलेला तो भाग आहे. आणि त्यावेळेला तुमच्यापर्यंत तो निरोप पोहोचतो आणि आपण म्हणतो की आम्हाला काही वेळ नाही. वेळ काढू शकतो आपण, परंतु आपण इतर ईश्वराच्या अनेक गोष्टींसाठी, जसं आम्ही मार्गामध्ये असताना असं लक्षात येतं, हे दृष्टांत वगैरे वाचताना, की त्यावेळेला सेवेचं महत्व समजा पूर्व काळामध्ये नव्हतं कळत. त्यावेळेला असं वाटायचं ही सेवा नको बरं का, ती सेवा खूप कठीण आहे, सोपी सेवा भेटली पाहिजे असं तेव्हा वाटायचं. मग जसं जसं अभ्यास वाढत गेला, निर्णय ऐकले वगैरे, मग लक्षात यायला लागलं नाही, मग आता आम्ही कठीणातल्या कठीण सेवा, जेवढी कठीण सेवा मिळेल तेवढी घ्यायची, साध्या सेवा घ्यायच्या नाहीत. मग म्हणजे सेवेमध्ये अधिकाधिक कष्ट झालेच पाहिजे आपल्याला, आणि जे कष्टप्रद असतं ते आपल्याला लक्षात राहतं आणि त्याच्याने आपलं जीवस्वरूप चांगलं उजळतं. पण मी जसं उदाहरण देतो की तुम्ही स्थानवंदन करायला गेले आणि आले, ते स्थानवंदन तुमच्या काही लक्षात नाही राहत. पण ज्या स्थानवंदनात तुम्हाला पाऊस लागला, चिखल लागला, हे झालं ते झालं, ते स्थानवंदन आयुष्य मरेपर्यंत लक्षात राहतं की आम्ही असं, कारण की त्याच्यामध्ये तुम्ही जे कष्ट घेतले त्यामुळे तुमचं जीवस्वरूप कुठेतरी उजळ होतं, योग्यता होते. आणि हे सुद्धा कुठेतरी परमेश्वरच देतात, परमेश्वरच. जसं मार्गामध्ये ते दंडवत घालायला लावतात, एक गाठी दंडवत घाला मार्गातल्या मुलांना वगैरे, हे कष्टच आहेत. पण त्या कष्टातनं काय मिळतं, त्यांचं शरीर तर चांगलं होतच, तब्येत चांगली तर होतेच, पण देवासाठी त्याच्यामध्ये देवाच्या नामाचं स्मरणही चालतं त्या दंडवतांमध्ये. म्हणजे तो विधी पण घडतो. म्हणजे हे गुरुनिमित्त हे काय घडवतात की त्याच्यामुळे आपल्याला ते चांगला लाभ त्याच्यातनं प्राप्त होत असतो. तशा पद्धतीने परमेश्वर जे काही देतात, कष्ट पण देतील देव, तर त्याच्यामध्ये उलट चांगलंच होतं, है ना. एक चडकाना हाणीतला देवाने, कानाखाली दिली आणि काय झालं, त्यांचा डोळाच बाहेर आला. स्वामींनी तो डोळा परत लावून दिला. कानाखाली दिल्याचं त्यांना दुःख तर झालंच असेल ना, दुखलं असेल, डोळा बाहेर आलं त्याचंही दुखलं असेल, पण डोळा लावून दिला परत देवाने. जगातलं पहिलं ऑपरेशन डोळ्याचं स्वामींनी केलेलं आहे आमच्या. आणि ते म्हणाले की माझा डोळा चांगला झाला. म्हणजे देवानी जे कष्ट देवाने दिले त्याच्यात त्यांचं चांगलं झालं. पण देवाने दिलेले कष्ट उलट घ्यायचे आपण, कारण की देव जे कष्ट देतात त्याच्यामध्ये
आमचे स्वामी पोट दुखत असताना 22 दगड व्हायला लावतात, हे कष्टच आहे की नाही? भर तापामध्ये नेवाशाला पाठवतात, हे कष्टच आहेत की नाही? परंतु त्या कष्टामध्ये परत भटोबासांना ताप आल्याचा उल्लेख परत नाही आहे. भटोबासांचं पोट दुखल्याचा उल्लेख आहे का परत? शेवटपर्यंत देवदर्शनाला जाईपर्यंत भटोबासांचं पोट दुखलं असा उल्लेखच नाहीये त्याच्यामध्ये, लीळाचरित्रामध्ये, स्मृतीमध्ये. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर जे कष्ट देतात ते जर का स्वीकारले तर मात्र आपलं खूपसे कर्मनाश, किती कर्म नासतील आणि काय नासतील ते सगळं देवाकडे लागलेलं आहे. आणि म्हणून अधिकाधिक परमेश्वर जे देतात, ज्ञान देतात, सेवा दासे, जेवढे काही विधी परमेश्वराचे आपल्यापर्यंत पोहोचतात त्याला नाही म्हणायचं नाही. तुम्हाला ते विधी जमो की नको जमो, पण नाही म्हणायचं नाही एकदम. आम्ही प्रयत्न करतो हा विषय, म्हणजे ती चाल जी आहे ती बंद नाही करायची. आम्हाला जमणार नाही म्हटलं की चाल थांबले. परंतु म्हटलं की आम्ही प्रयत्न करतो, आम्ही सांगतो, तीर्थयात्रेला येणार का? तुम्ही म्हटले नाही आम्हाला जमणार नाही, मग तुम्हाला परत फोन नाही येणार त्यांचा. तर तुम्ही म्हटले आम्ही सांगतो 2-3 दिवसात, म्हणजे तुम्ही प्रयत्न चालू ठेवले, 2 दिवसांनी परत ते फोन करतील. काय ठरलं तुमचं? तशा पद्धतीने परमेश्वराचा आणि आपला संपर्क आहे हा, की तुम्ही ते जोडलेला आहे किंवा तुमचा कणव योग्यता वाढवायची म्हणून तुमच्यापर्यंत तो विधी पोचतो. ते आपण प्रपंचाचे धालेपणे त्याला नाही म्हणून बसायचं नाही. आपण कुठेतरी प्रयत्नवादी राहायचं आणि देवाला प्रार्थना करायची. अडथळा काय हे पण आपल्याला माहिती आहे, आणि तो अडथळा टाळण्यासाठी देवाला काय प्रार्थना करायची तुम्ही तुमच्या शब्दात ती करायची. ती केली तर परमेश्वराचं आता काम आहे. आता तुमची अडचण नाही ती राहिली, आता परमेश्वराने ती अडचण कशा प्रकारे ती समस्या सोडवायची हे कार्य परमेश्वराकडे लागेल. देवाला फक्त सांगा की मला यायचंच आहे, मला ऐकायचंच आहे, मला मार्ग भेटीला जायचंच आहे. देवा हे तुम्हीच आता नियोजन करा. परमेश्वराकडे आता ते लागलं, ते टेन्शन परमेश्वराचं. आता बरोबर परमेश्वर त्यातनं मार्ग काढतात. परंतु आपण मात्र परमेश्वराला त्या स्तराला जाऊन विनंतीच करत नाही. तळमळीत जन्माते धाडी, ज्ञानियाची गोष्ट सुरू आहे. म्हणजे ज्ञानियाला देखील प्रेम होण्याचा उपाय आहे. कितीतरी मोठं टोक आहे ते, ज्ञान साधन आणि प्रेम साधन. तर ज्ञान साधनापेक्षा प्रेम साधन उत्तम आहे. ते उत्तम साधन जर का ज्ञानियाला देखील प्राप्त होऊ शकतं तर या जगामध्ये काहीही आपल्याला विनंतीने भेटू शकतं, असा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून इथे दृष्टांत सांगतात, जैसा तुपा भाताची घासाचा. तूप आणि भात आणि त्याचा घास आई भरवते मुलाला, त्या संदर्भातला हा दृष्टांत आहे. आणि या संदर्भातली लीळा जी आहे ती उत्तरार्ध 491 क्रमांकाची लीळा आहे. रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे. रामदेवी गोसाव्या ते विनविले, जी जी गोसावी आम्हासे विद्या मार्ग निरूपावे. स्वामींना त्यांनी विनंती केली की आम्हाला विद्या मार्ग निरूपण करावा. सर्वज्ञ म्हणितले, येथ एक ब्रह्मविद्यासे ते पुसिजे चर्चिजे नाका. स्वामी म्हणतात आमच्या इथे परमेश्वराकडे काय ब्रह्मविद्या आहे, तर त्या ब्रह्मविद्येचं जे काही श्रवण आहे, चिंतन आहे, ते करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे जी ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येच्या संदर्भामध्ये आम्हाला विचारा, आमच्याशी त्या संबंधित चर्चा करा. ही करता आली पाहिजे. काही लोक म्हणाले की बा आम्हाला ज्ञानच नाही, आम्ही वाचनच नाही करत. प्रश्न विचारा. ते म्हणाले आम्ही बाबा वाचन करत नाही, आम्हाला ज्ञान नसल्यामुळे आम्ही प्रश्न विचारू शकत नाही. मुळामध्ये म्हणजे ज्ञानीयापेक्षा पण अज्ञान व्यक्तीला जास्त शंका असल्या पाहिजे. ज्याला ज्ञानच नाहीये त्यांनी तर भरमसाठ त्याच्याकडे शंका असल्यामुळे, त्याला काहीच माहिती नसतं, ते माहिती करण्यासाठी अनेक वेळा त्यांनी ते विचारलं पाहिजे. आपण एकदा नवीन ठिकाणी जात असलो तर आपण एवढे प्रश्न विचारले पाहिजे की ते गाव कुठे आहे, त्याच्या आधी कुठलं गाव आहे, त्याच्यानंतर कुठलं गाव आहे, कुठल्या बाजूला वळायचंय, इतके प्रश्न असू शकतात. आणि ज्याला माहिती आहे तो जास्त प्रश्न विचारणार नाही. म्हणजे ज्ञानीय एवढेच अज्ञानी व्यक्तीला प्रश्न असले पाहिजेत. तुम्ही जेवढे प्रश्न कराल तेवढं तुमचं ज्ञानस्तर वाढेल. जेवढे तुम्ही प्रश्न ऐकाल तेवढा ज्ञानस्तर वाढेल. इतरांचे पण प्रश्न ऐकले पाहिजेत. आणि जेवढं त्या प्रश्नांची उत्तर ऐकाल त्याच्यामुळे अजून तुमचा ज्ञानस्तर वाढेल. प्रश्न ऐकल्याने ज्ञानस्तर कसा वाढतो,
की प्रश्न एखाद्याने केला आणि तो आपण ऐकला की लक्षात येतं की हा विचार आपण कधीच नाही केला. म्हणजे असा सुद्धा प्रश्न असला पाहिजे बरं का, म्हणजे ते प्रश्नाचं ज्ञान असतं. कधी कधी तुमच्या प्रश्नामुळे सुद्धा आमचं ज्ञान चिंतन वाढतं बरं का, की तो प्रश्न आल्यानंतर असं वाटतं की हो हा विचार आपण कधीच नाही केला, की असं का वाक्य आहे, असं शब्द का आहे. असं जसं स्मृतीस्थळामध्ये वाचत असताना ते आलं की मोठं पात्र त्यांनी बनवलं ना, छोटं पात्र तर ते आलेलं आहे पंथामध्ये आणि दुसरं छोटं पात्र कुठे ते माहिती नाहीये. ते वाचत असताना मला प्रश्न आला की मग ते मोठं पात्र कुठे आहे पंथामध्ये वंदन करायला. म्हणजे ते सकाळीच तो प्रश्न निर्माण झाला. मग ते आमच्यात आमची जिज्ञासा असते, म्हणजे अशी काही शंका असतात. एवढ्या वर्षाचा कधी प्रश्न नाही पडत, पण कधी कधी एकांतात ते वाचन वगैरे करताना मग तो प्रश्न पडतो की हे कसं असं. आणि लक्षात येते की हा प्रश्न आपल्याला आधी का नाही पडला कधी. चिंतन हे तुमचं आयुष्यभर संपतच नाही. जेवढं चिंतन, एकच लीळा पुन्हा वाचली की परत वेगळं चिंतन. त्यांनी सांगितलं की नाती नागाईचा शत्रुशिंगाला जेव्हा ते गेल्या तेव्हा ते सोबत घेऊन गेलेले आणि ते तिकडेच राहिलं, असं कारंजेकर कुळाच्या वृद्धाचारामध्ये आल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ते पात्र त्याच भागामध्ये राहून गेलं. म्हणजे हा प्रश्न आपल्याला कधी पडला नाही, त्या प्रश्नामुळे परत आपल्याला लक्षात आलं की याविषयी आपल्याला अज्ञान आहे. हा सुद्धा ज्ञानाचाच भाग आहे. आपल्याला अज्ञान आहे हे कळणं हा सुद्धा एक ज्ञानाचाच भाग आहे. कारण की त्याच टप्प्याने तुम्ही पुढे जाऊन तो प्रश्न कोणाला तरी विचारून त्याचं उत्तर मिळवता आणि ते ज्ञान मग अपूर्ण आहे ते पूर्ण आपल्याला होतं. प्रश्न उद्भवणे म्हणजे अर्ध ज्ञान झालं आणि त्याचं उत्तर मिळणं म्हणजे ते ज्ञान पूर्णत्वास पातलेलं आहे. म्हणून आमच्याकडे शास्त्र निरूपण करताना एखादा पक्ष म्हणतात त्याचा अर्थ लावायच्या आधी त्याच्याविषयी शंका निर्माण केली जाते. एखाद्या गोष्टीविषयी शंका निर्माण केली तर त्याचा अर्थ समजायला अजून सोपं जातं बरं का. शंका निर्माण करून त्याचा अर्थ जर का लक्षात आला तर अजून तो अर्थ चांगल्या प्रकारे आपल्या बुद्धी आचरणामध्ये बसतो. आणि म्हणून स्वामींच्या संबंधित परमेश्वराचं जे ज्ञान आहे, एरवी जीव देवता प्रपंचाचं ज्ञान आहेच, परमेश्वराचं ज्ञान आहेच, पण आमच्या स्वामींकडे जेव्हा प्रश्न केला गेला की जी कवणाचे ज्ञान मोचक, इथे सांगितलेलं आहे माळिकेमध्ये की ज्ञान मोचक, परंतु कवणाचे ज्ञान मोचक, कारण की ज्ञान 4 प्रकारचं आहे, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर. अशी सगळी मिळून ही सृष्टी आहे. सृष्टीमध्ये प्रपंच आहे, त्याच्यामध्ये देवता आहेत सगळ्या ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी, त्याच्यामध्ये जीव आहेत कर्म जोडण्यासाठी, आणि परमेश्वर आहेत, परमेश्वराच्या मनोधर्माने सगळं तयार झालेलं आहे. मग यामध्ये कुणाचं ज्ञान आहे जे आपल्याला मोक्षाला नेणारं आहे ना. तुम्ही जेवण तर सगळंच आहे, पण तुम्ही विचारता आज काय आहे, मुख्य पदार्थ काय आज. मग बाकीच्या मुख्य पदार्थांची सगळ्यांची नावं थोडी सांगितलं, एकाच पदार्थांचं नाव सांगतात, आज पुरणपोळी आहे, बस. मग नुसतीच पुरणपोळी आहे का, मुख्य पदार्थ पुरणपोळी आहे, म्हणजे त्याकडे सगळं लक्ष आहे. तसं ज्ञान तर 4 पदार्थांचं आहे आणि 4 पदार्थांचं ज्ञान असलं पाहिजे, पण मोचक कुठलं आहे ना, परमेश्वराचे ज्ञान ते मोचक आहे. बाकी जीव देवता प्रपंचाचे जे ज्ञान आहे हे यासाठी अभ्यासायचे, कारण की ते अमोचक आहे हे कळायला पाहिजे म्हणून. त्यांचं किती अभ्यास केलं, या चहुयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे न पविजे, म्हणजे युगाच्या संदर्भातली माहिती आहे. काहीच त्याच्यातनं देवाची माहिती तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही इतर कुठलेही ग्रंथ वाचले तरी त्याच्यातनं देवाची माहिती तुम्हाला मिळणार नाही. बाकी माहिती तर तुम्हाला मिळेल, पण देवाची माहिती मिळणार नाही. तशा प्रकारे परमेश्वराच्या ज्ञानातनच परमेश्वराची माहिती मिळेल. परमेश्वर जाणीजे. आता ते ज्ञान कोण देणार, तर परमेश्वरच देणार. तुम्ही म्हटले की आम्हाला ह्यांनी ज्ञान दिलं, त्यांनी ज्ञान दिलं, तुम्हाला कोणी ज्ञान दिलं, परमेश्वराने ज्ञान दिलं. माध्यम वेगवेगळे व्यक्ती असू शकतात, अधिकरण असू शकतात, साधू असू शकतात, वासनिक असू शकतात,
पुस्तकं असू शकतात, परंतु ज्ञान कोणी दिलेलं आहे आम्हाला? परमेश्वरानेच तो योग दिलेला आहे. वाचून आम्ही कोणी कोणाला ज्ञान देऊ शकत नाही. मी जर का म्हटलो माझ्यामुळे सगळे ज्ञानी झाले, तसं काही नसतं बरं का. माझ्यामुळे काही नाहीये. मी जर का नाहीये, तुमचा ज्ञान ऐकण्याचा योग आला आणि मी नाही आलो, तर दुसरं कोणीतरी येईल. तुम्हाला ज्ञान ऐकायला मिळणार म्हणजे मिळणारच आहे. ते कोण विशिष्टच व्यक्ती आली पाहिजे असं नाही, परंतु ते अनुसंधान सगळं जे काय आहे ते परमेश्वर जोडत असतात. आणि म्हणून इथे परमेश्वराकडे जे काही ज्ञान आहे, परमेश्वराकडे जी काही ब्रह्मविद्या आहे, त्याबद्दल स्वामी सांगतात, तुम्ही आमच्याकडे त्या ब्रह्मविद्येची चर्चा करा. नाजी आपली ब्रह्मविद्या राया राणी करावी, ते म्हणाले नाही. आम्हाला काही त्या ब्रह्मविद्येचं काही काम नाही. आम्हाला ती ब्रह्मविद्या काय करा? राया राणी करा. म्हणजे बाजारामध्ये नवीन जर का चांगली भाजी असेल, वेगळी कधीच न बघितली, तुम्ही घेता का ती? तुम्ही नाही. आपली नेहमीचीच काय भाजी असेल तीच. नवीन काही भाजी असेल तर ते आपण बघत सुद्धा नाही. नको बाबा, ते आपल्याला माहिती नाही कसं काय करायचं. म्हणजे आपल्या जो सरावाचा भाग आहे, सवयीचे जे काही भाग आहेत, तिकडेच आपण खास करून त्याच गोष्टीचा आपण पुन्हा पुन्हा योग घडवून आणत असतो. परंतु जे परमेश्वराच्या संदर्भातलं आहे ते मात्र सांगितलं तर आपण म्हणतो ज्ञान आमच्या डोक्यावरून जातं. ज्ञानच फक्त बाकी सगळ्या गोष्टी डोक्यात जातात आपल्या. परंतु ज्ञान म्हटलं की तेच नेमकं डोक्यावरून का जातं? कारण ते निरोपक उंच बसलेले असतात ना, आणि ऐकणारे खाली बसलेले असतात, ते डोक्यावरून निघून जातं तिकडे. असं काही असतं का? काय डोक्याला काही ते बांधलेलं असतं आपण वगैरे म्हणून डोक्यात जात नाही असं आहे का काही? म्हणजे मुळामध्ये म्हणजे ज्ञान आपल्या डोक्यात गेलंच नाही पाहिजे, आपल्या हृदयामध्ये गेलं पाहिजे. दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे स्वामींनी, ते हृदयामध्ये गेलं पाहिजे. तर ते आपण ते डोक्यात घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानाच्या याच्यामध्ये बुद्धी लावत बसायची नाही. ज्ञानाच्या याच्यामध्ये सहजपणे जे येते ते हृदयामध्ये अंतर्गाम्य ते करायचंय. नुसतंच नाम नाही, नुसतंच परमेश्वर नाही, तर परमेश्वराचं ज्ञानासकट परमेश्वराला हृदयगाम्य आपल्याला करता आलं पाहिजे. पण ते म्हणतात आपली ब्रह्मविद्या राया राणी करावी. ती ते अधिकारी जे जीव आहेत किंवा मोठे जे लोक आहेत त्यांना ते सांगावं, त्यांनी ते करावं. परंतु आम्हाला ते काही ज्ञान समजत नाही. म्हणजे अलीकडे असं पण बघता येतं की आता खेडेगावांमध्ये माझं निरूपण बहुतांशी होतं, तर त्या ठिकाणी लोक खूप भावुक असतात, भाविक असतात खेडेगावातले बरं का. सेवा वगैरे करण्यासाठी सगळं असतं, पण ज्ञान घेण्याच्या दृष्टीने ते थोडंसं मागे हटतात. कारण की त्यांना ते असं नको वाटतं ते ज्ञान. म्हणजे बाकी तुम्ही सेवा सांगा, काही सांगा, त्या मानाने शहरातले जे लोक आहेत थोडं सेवा दासायला थोडे कमी वाटतात बरं का. परंतु ज्ञान श्रवण किंवा त्याच्यासाठी वगैरे मात्र त्यांचं धडपड दिसून येते. म्हणजे असं एकाकडे एक आहे तर एकाकडे एक नाही, दोघांकडे दोन्ही गोष्टी जर का आल्या तर काय होईल? कारण की शहरातल्या लोकांकडे शिक्षण असल्यामुळे त्यांना थोडं ज्ञानाचं महत्व कळतं, पण मग सेवेचं महत्व कमी होतं. आम्ही ज्ञानी झालो, मग आता सेवा काय करायची आम्ही, हा एक भाव त्याच्यामध्ये येतो. आणि खेडेगावातली जी लोक आहेत ती बाकी श्रद्धावान वगैरे भरपूर असतात, परंतु मात्र मग ज्ञानाच्या वेळेला त्यांना वाटतं की नको, ते शहरातल्या लोकांना कळतं, आम्हाला काही कळत नाही, राया राणी करावी. परंतु आमचे विद्यामार्ग ते आम्हा निरूपावे. आमचं जे विद्यामार्ग आहे तेच आम्हाला आपण निरूपण करावं, तेच आम्हाला समजेल. यावरी गोसावी घासाचा दृष्टांत निरूपिला. स्वामींनी तुपा भाताच्या घासाचा जो दृष्टांत आहे त्या दृष्टांताचं निरूपण केलेलं आहे. कवणी एकी माता असे, कुणी एक माता आहे, ते हाती तुपा भाताची वाटी घेऊन लेकरवासी तोंडी घासू सुये. आणि ती आई काय करते, आपल्या त्या मुलाला, लेकरवाळी माता आहे त्या मुलाला ती काय करते की हातामध्ये तुपा भाताची वाटी ती तिच्याकडे आहे आणि ती मुलाला ते घास भरवते. म्हणजे भात हे हलका आहे आणि तूप हे पौष्टिक आहे, अशा दोन्हीचा तो संयोग त्या पदार्थामध्ये आहे. आणि त्या माध्यमातून म्हणजे नुसतं काही तूप खाता येत नसतं बरं का. किती श्रीमंत माणूस असला तर चहा पितो, तसं काही तूप पिता येतं का?
नाही, तूप जर का खायचं असेल तर ते कुठल्या तरी पदार्थाच्या संयोगाने ते खावं लागतं. एरवी जर का असं तूप पिलं तुम्हाला मळमळून येईल ते. म्हणजे आपल्याला कुठला पदार्थ कसा खायचा आहे, कशाच्या माध्यमातून खायचा, याचं पण एक गणित आहे. आणि म्हणून आता तो जो मुलगा आहे तो भात खाईल, तर भातासोबत त्याला ते तूप जर का त्याच्यात टाकलेलं असेल तर त्या मुलाच्या सर्वच प्रकृतीसाठी ते तूप जे आहे ते चांगलं असणार आहे. आणि म्हणून ते भाताची जी वाटी आहे ती घेऊन त्या वाटीतला तो घास त्या मुलाच्या तोंडासमोर ती नेते. ते तोंड ऐसे पळवी, परंतु त्या मुलाचं जर का पोट भरलेलं असेल आणि त्याला भूक नसेल तर तो तोंड ऐसे पळवी एकदम लहान मुलाची गोष्ट आहे बरं का. बाकी मोठ्या मुलांची गोष्ट वेगळी आहे. ते विचारतात जेवायला काय आहे, मग तुम्ही त्यांच्या आवडीचा पदार्थ सांगितलं तरच त्यांना भूक असते. नावडीचा पदार्थ सांगितलं तर ते दिवसभर उपाशी राहतील, पण ते काहीच खाणार नाहीत. मोठ्या माणसांची गत पण अशीच आहे बरं का. आवडीचा पदार्थ असला की आपल्याला भूक असते, नावडीचा पदार्थ असला की भूक निघून जात असते. परंतु लहान मुलांचं तसं नाहीये. लहान मुलांना जे खायचं तेच ते खाणार आहेत समजा, परंतु जेवढं खायचं तेवढंच खाणार. त्यांना भूक नसेल तर ते खाणार नाहीत. परंतु समजूतदार लोक कसे आहेत की त्यांना भूक नसेल जरी पण आवडीचा पदार्थ समोर आला की ते खाणार. चहा नको जरी असली तरी कोणीतरी विचारलं तरी होच म्हणणार. म्हणजे समजूतदार व्यक्ती उलट असमजूतदार व्यक्ती सारखं करतात. पण प्राणी आणि लहान मुलं एकदम जे आहेत त्यांना जेवढं खायचं ते तेवढंच खाणार, त्याच्या व्यतिरिक्त भूक नसेल तर ते खाणार नाहीत. आणि म्हणून तो मुलगा कदाचित त्याला भूक नाहीये, पोट भरलेलं आहे, म्हणून तो तोंड ऐसे पळवी इकडे तिकडे तो तोंड पळवतो. मग ते म्हणे आले असेल आल्या पाल्या पोट भरूनी. आई म्हणते हा इकडे तिकडे फिरत राहतो, इकडे जा तिकडे जा. म्हणजे नुकतंच मूल चालायला लागलं काय ते घरात बसत नाही, ते या घरी जा त्या घरी जा त्या घरी जा. आणि आधीच्या काळामध्ये असं तो एक समजा घर आहेत, बैठी घरं आहेत, तर मग शेजार पाजार वगैरे यांच्याशी संपर्क चांगला असायचा आधीच्या काळामध्ये. तर त्यामुळे काय व्हायचं की कुठेही तो मुलगा समजा गेला, ते लोक काही खात असले की त्याला ते भरवणार, त्याला ते देणार. असं करून तो आला असेल आल्या पाल्या पडून काहीतरी हे ते खाऊन तो काहीतरी पोट त्याचं भरलेलं असणार आहे, म्हणून तो आता खात नाही, जेवत नाही. म्हणून खाली वाटी ठेवी. आईने खूप वेळा अपेक्षेने ती वाटी त्याच्या मागे घेऊन ती आई फिरते बरं का. म्हणजे आई त्या मुलाकडनं खूप वेळा अपेक्षा ठेवून असते की हा आता खाईल, नंतर खाईल. थोड्या वेळाने परत ती वाटी घेते, परत त्याला भरवते. परंतु एकंदरीत मग आईच्या लक्षात येतं आता काय हा खाणार नाही. म्हणजे हे लक्षात आल्यानंतर ती काय करते, ती वाटी उचललेली जी आहे ती खाली ठेवून देते. हा दृष्टांत झाल्याचं सिद्धांत सांगतात. तैसे विद्या मार्गाची नावे आले पाले असती. तशा पद्धतीने आपण जर का ईश्वराचं ज्ञान आणि ईश्वरदायक सेवा दास्य विधी वगैरे हे सगळं जर का एका बाजूला ठेवलं तर बाकीच्या जेवढ्या गोष्टी जीव देवतांनी प्रपंचाच्या संबंधित आहेत ते सगळे आले पाले आहेत. आले पाले म्हणजे ते खाज्याची दृष्टांते खाजे आहेत किंवा अन्नाची दृष्टांते अन्न आहे. परंतु अमृत मात्र काय करतो आपण बाजूला ठेवतो. आपण जर का एवढं गळ्यापर्यंत जेवलेलो असेल आणि कोणी लोटाभर ग्लासभर जर का अमृत आणून दिलं तर की बाबा हे अमृत पिया तुम्ही मरणार नाही, ते म्हणाले आता जेवणच एवढं झालंय की ते पिता पिताच ते जर का पिलं तर मृत्यू होऊन जाईल, म्हणजे अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे. म्हणजे आपण ते पिणार नाही, आपण म्हणून ते उद्या पिऊ आम्ही. म्हणजे आपलं इतर गोष्टींनी पोट भरलेलं असेल तर मग आवश्यक आणि पौष्टिक पदार्थ सुद्धा आपण त्याला नाही म्हणून बसतो. तशा पद्धतीने जीव देवता प्रपंचाच्या संबंधित इतक्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये रममान आहोत, त्याच्यामध्ये गुंतलेले आहोत की तेथ ब्रह्मविद्या केरी गो लाहिल. तिथे ब्रह्मविद्येला शिरायला जागाच नाही. एकदा कुणीतरी ते आंब्याच्या सीझन मध्ये म्हणजे जेवण सगळं झालं, मग ते म्हणाले की गोड आंबा आहे चांगला,
मी म्हटलं आता नाही, आता तर पोटभर जेवण झालेलं आहे, आता काहीच खायचं नाही. ते म्हणे किती जरी झालं तरी ते ड्रायव्हरची सीट रिकामी असते म्हणे, गाडी किती पण भरली तरी. तसं आंबा हा फळांचा राजा, म्हणजे खायला काय हरकत नाही. किंवा मग आईस्क्रीम असतं. आईस्क्रीमला काय, आईस्क्रीमला काय म्हणजे एकदा जेवण झाल्यानंतर तुम्ही जे पण खाल त्याचं अपचन होतं, त्याची चरबी वाढते, त्याचं अजीर्णता वाढते, म्हणजे पित्त वाढतं, अशा भरपूर गोष्टी होतात. पण आपल्याला ते कळत नाही. तशा पद्धतीने जर का इतर गोष्टींनी जर का आपलं मन तृप्त असेल, आपण त्रस्त असू, प्रपंचामध्ये माणूस समाधानी जेवढा असतो तेवढाच तो त्रस्त पण असतो. फक्त त्याचा कुठला भाग समोर येतोय, त्रस्ततेचा भाग समोर येतोय का समाधानाचा भाग समोर येतोय. वांचून कुठलीही व्यक्ती प्रपंचातली पकडा तुम्ही, त्या व्यक्तीला दोन्ही गोष्टी समाधान आणि त्रिताप सगळे त्यांनी ते जोडलेून ठेवलेले आहेत. फक्त कधी कधी त्या गोष्टी, म्हणजे किचन मध्ये सगळंच असतं, तुम्ही काय बनवून बाहेर आणताय समोर, कुठला पदार्थ आणताय, बाकीचे पदार्थ आहेच त्याच्यामध्ये, पण तो जो पदार्थ बनेल तो समोर येईल. तशा पद्धतीने कधी म्हणजे व्यक्ती त्रस्त झालेला आहे आणि समाधानी, दोन्ही गोष्टी जोडून तो चाललेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञान म्हटलं की ते म्हणतात बाबा आम्हाला जेवढे कामं असतात घरामध्ये, इतकं व्याप असतो दिवसभर, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काम काम हे ते, त्याच्यामध्ये स्मरणाला वेळ भेटत नाही. लोक सांगतात बरं का, स्मरणाला वेळ भेटत नाही, श्रवणाला वेळ भेटत नाही, कशालाच वेळ भेटत नाही, देवासाठी वेळ नाही आपल्याकडे. मग आता आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र देवाने आपल्याला वेळ द्यावा हे विषय मनामध्ये आणायचे नाहीत. परमेश्वराचं साह्य होईल आहे ना. तुमच्याकडे एक स्वाभाविकपणे आहे ना ग्रस्त लोकांमध्ये, की आपण त्यांच्या लग्नाला गेलो नाही तर तेही आपल्याकडे येणार नाही, हे गोष्ट कळते की नाही. मग तुम्ही काही जरी असेल तरी देखील माणूस वेळात वेळ काढून त्याच्यावरची पत्रिकेवरचा पत्ता जरी माहिती नसला ते शोधून काढतो तो, आणि तिथे लग्नाला जेवणापर्यंत का होईना तो पोहोचतोच तिथे, अजिबात सोडत नाही. लग्नाला एक तरी घरातला माणूस पोहोचतोच तिथे, आणि पाकिटही नाव लिहून, म्हणजे आम्ही आलो त्याचं प्रूफही झालं त्याच्यामध्ये. तशा पद्धतीने लग्नाला जसा वेळ काढतो आपण, तशा पद्धतीने म्हणजे असं आहे की कुणी कोणाच्या एखाद्या मौतीला जाणार नाही, अंत्यविधीला, लग्नाला मात्र जाणार म्हणजे जाणारच. हा जेवढा वेळ आपण त्याच्यासाठी काढतो ना, तसाच वेळ ही जी काही परमेश्वरादायक ज्या काही गोष्टी असतात, ते खूप लोक म्हणतात आम्हाला ते निरूपण कुठे होतं, आम्हाला पत्ताच नाही माहिती. अहो म्हटलं ते बाकी उपदेशी लोकांनाच काय, ते गुगलला जरी विचारलं असतं तरी त्यांनी सांगितलं असतं कुठे आहे म्हणून निरूपण चालू, त्यालाही माहिती आहे. बाकी सर्व लोकांना तर माहितीच माहिती आहे, परंतु ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण परमेश्वरदायक विधींना वेळ देता येत नाही आपल्याला. मुळात म्हणजे काय आहे की परमेश्वर पदोपदी आपल्याला, म्हणजे ही आत्ताची गोष्ट नाही आहे, ही अनंत सृष्टीपासनं आपण परमेश्वराला अशाच प्रकारे अवहेलन करतो आहोत. आणि परमेश्वर म्हणजे ते जे सांगितलं मातेचा एक देश, म्हणजे परमेश्वराकडे जे काही स्नेह आहे त्याचा एक देश मातेच्या ठाई आहे. म्हणजे मातेकडे जर का खूप स्नेह मुलांबद्दल वाटत असेल, त्याच्या अनंतपट स्नेह परमेश्वराकडे आपल्याविषयी सगळ्यांविषयी आहे. म्हणजे आपल्याशी एखादा व्यक्ती विरोधक वागला की आपण त्याच्याशी संपर्क तोडून टाकतो. परमेश्वराशी आपण किती अनंत सृष्टीपासनं विरोधकच वागत आहोत. परमेश्वर कधीच आपला संपर्क तोडत नाहीत. आपण कुठे नित्य नरकाला गेलो, इकडे तिकडे जरी गेलो तरी परत पुढील सृष्टी, परत परमेश्वर शोधतात आपल्याला आणि ज्ञानाधिकार घडवून आपल्याला ज्ञान देतात. म्हणजे परमेश्वर आपल्याला अजिबात सोडत नाही. तशा पद्धतीने आपण देखील परमेश्वराला काही वेळ जर का सोडलं नाही तर मात्र आपला उद्धरणाचा मार्ग सहजपणे पुढे चालू शकतो. ते म्हणतात ना, थोडा अभ्यास करा, 90% मार्क अभ्यास नका करू, पण 50%, 40% जरी आपण अभ्यास केला तर पुढच्या वर्गात जातो ना आपण. या वर्गात मागच्या वर्गात राहत नाही आपण.
थोडासा प्रयत्न आणि थोडेसे आपले जे काही तळमळ दुःख देवाला प्रार्थना जर का आपण करत राहिलो तर निश्चित उद्धार होणं काही कठीण गोष्ट नाही, एकदम सोपी गोष्ट आहे. फक्त जे काही तुम्ही साध्य धरून ठेवलेलं आहे त्या साध्याला सोडायचं नाही. जेवढ्या काही प्रमाणामध्ये जेवढ्या काही टक्केवारीमध्ये ते साध्य आपल्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, ते प्राप्त होणार नाही. परंतु त्याविषयी 100% जरी प्राप्त होत नाही तरी ते 40% 30% का होईना ते आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. त्याच्या पुढची जी काही टक्केवारी आहे ते परमेश्वर पूर्ण करून घेतात आपल्याकडनं. आणि म्हणून इथे ब्रह्मविद्या के रिगो लाहिल म्हणजे के रिगो लाहिल म्हणजे आपल्याकडे जर का इतर गोष्टीच भरलेल्या असतील तर मग ब्रह्मविद्येला त्याच्यामध्ये जागा नाही. आपण पुस्तकांसाठी शोकेस घेतलं, त्याच्यात सगळी पुस्तकं ठेवली, लीळाचरित्र ठेवायला जागा नाहीये, सूत्रपाठ ठेवायला जागा नाहीये. त्याच्यामध्ये इतर पुस्तकं आपण भरून ठेवली, ती चांगली दिसावीत. यांना शोकेशच पुस्तकांचं मुळात चांगलं दिसावं. आपण वाचक आहोत, वैचारिक पातळीचे आहोत, लोकांना दाखवायचं असतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये पुस्तकं पण अशी ठेवायची की चांगली महत्वाची, जी इतर विषयांची आहेत ती ब्रह्मविद्येची असावीत, ज्याच्यामुळे तुमची बौद्धिक पातळी तर वाढणार पण योग्यता वाढेल, ज्ञान वाढेल परमेश्वराचे. अशा पुस्तकांचं वाचन होणं आवश्यक आहे. परंतु असं होतं की लोक नवीन नवीन पुस्तकं आणतात लीळाचरित्र, पण ते वाचत नाही. कारण की ते वाचले की ते पुस्तकं फाटतात, खराब होतात ना, मळून जातात. म्हणून ते पुस्तकं चांगली राहावीत, ते मळू नयेत, फाटू नयेत, म्हणून ती पुस्तकं वाचल्या जात नाही, ती तशीच तशी त्याच्यामध्ये राहतात. एकाने मला सांगितलं लीळाचरित्र बाबा मी 4 वेळा वाचलं. आणि म्हटलं तरी तुम्ही इथेच आहात अजून. त्यांच्या काही लक्षात नाही. आता मी विषय बदलून घेतला, म्हटलं नको उगाच काही, जेवायचं होतं त्यांच्याकडे. अशा पद्धतीने आपल्याला जर का इतर गोष्टी सगळ्या भरल्या असतील, मग ते त्या ज्या गोष्टी आहेत त्या मग ज्ञानाच्या बाबतीतल्या असो वगैरे इतर ज्ञानाने जर का आपण भरलेलो असू तर परमेश्वराची जी ब्रह्मविद्या आहे ते केरिगो राहिल म्हणजे आपल्याला त्यासाठी जागाच नसणार आहे. तैसे परमेश्वर प्रवृत्ती वशे निरूपित असता, तैसे परमेश्वर प्रवृत्ती वशे म्हणजे आता जे पण काही निरूपण परमेश्वर स्वतः श्रीमुखे करतात ते, किंवा अधिकरणांना अधिष्ठित करून करतात ते. परमेश्वर स्वतः ज्ञान दातृत्व करतात किंवा अधिकरणाला निमित्त करून त्या जीवापर्यंत ज्ञान पोहोचवतात. एखाद्या वेळेस एखाद्या साधूंना, एखाद्या वेळेस एखाद्या वासनिकाला निमित्त करतात परमेश्वर. आणि प्रवृत्तीवशी निरूपित असतात म्हणजे त्या प्रत्येकामध्ये परमेश्वराची प्रवृत्ती असते. परमेश्वराने स्वतः ते ज्ञान निरूपण करो किंवा अधिकरणाला निमित्त करून ज्ञान निरूपण करो, पण त्यामागे प्रवृत्ती मात्र परमेश्वराची त्याच्यामध्ये असते. भट्टोबासांपासनं 7-5 सांगितलं म्हणजे आमच्यापासून एका दोघांना ज्ञान झालं, पण वानरेशापासून 7-5 म्हणजे त्या 7-5 म्हणजे 700-500 गुरुकुळ, त्यांना जे ज्ञान झालं त्याच्या मागे प्रवृत्ती परमेश्वराचीच आहे. तुमच्या आमच्यापर्यंत जे आतापर्यंत ज्ञान पोहोचतंय ती सुद्धा प्रवृत्ती परमेश्वराचीच आहे. ती जर का प्रवृत्ती नसेल तर आपल्याला ज्ञान मिळणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या ईश्वरदायक सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात घ्या, आपण परमेश्वर सेवा दास्य कुठले विधी वगैरे आले तर याच्या त्याच्यावर लोटायचं नाही. ते तुमच्या कानापर्यंत पोहोचले, डोळ्यासमोर आला तो विधी, तो करायचाच. कारण की त्यामागे परमेश्वराची कृपा दृष्टी आहे. परमेश्वर बघत आहेत. आपण काय बघतो की लोक बघतात की नाही मी सेवा करते, लोकांपर्यंत कळायला पाहिजे. किंवा आपण सांगतोय मी केलं बरं का, मी केलं बरं का, लोकांना सांगायचंच नाहीये. ते सेवादास्य तो विधी तुमचा देवापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की तो परमेश्वराच्या प्रवृत्तीने तिथे उपस्थित झाला आणि तुमच्या माध्यमातून तो विधी घडावा अशी सुद्धा परमेश्वराचीच प्रवृत्ती आहे. नाही तर शांताबाईचा सरळ द्वारकेला निघून गेल्या असत्या, शांताबाईचा आपल्याला भेटल्या नसत्या, स्वामींची त्यांची भेट झाली नसती. परंतु कुठेतरी त्यांनी स्वामींच्या भेटीसाठी म्हणून त्यांनी सारंग पंडितांकडे जावं. सारंग पंडितांनी त्यांना आमच्या स्वामींच्या संबंधित सांगावं आणि तिथे पाठवावं. ह्याच्या मागे परमेश्वराची प्रवृत्ती आहे. सारंग पंडित भेटले म्हणून शांताबाईचा वाचल्या नाही.
शांताबाईसांना हे निमित्त व्हावे यामागे देवाची प्रवृत्ती आहे की सारंग पंडितांनी वाया जाऊ नये, पुढे कुठेतरी ते कार्य त्यांच्या उपयोगी जाणार आहे, त्यामागे परमेश्वराची प्रवृत्ती आहे. त्या द्वारकेला निघून स्वामींकडे येणं यामागे सुद्धा परमेश्वराची प्रवृत्ती आहे. परमेश्वराच्या प्रवृत्तीने या सगळी गोष्टी ज्या आहेत ते जोडल्या जात असतात. परिजीव साधनाचे निधालेपणे नेघे, म्हणजे परमेश्वर साध्य द्यायला बसलेले आहेत, पण आपल्याकडे साधन एवढं आहे. आता हे तर अन्य राटीचं आपण घेतोय बरं का. आतापर्यंत आपण बघतो की देवाचं आपण करत नाही, देवाचं आपण करत नाही. आता वेगळा विषय घेऊया आपण. आता आपण देवाचंच एवढं करतो की त्याच्यामुळे देवापर्यंत पोहोचता येत नाही, है ना. देवाचं करत नाही म्हणून देवापर्यंत पोहोचता येत नाही, हा एक विषय वेगळा आहे, हा बरोबर आहे विषय. परंतु देवाचंच केल्यामुळे देवापर्यंत पोहोचता येत नाही, म्हणजे आपण साधनाचे निधालेपणे. परमेश्वर काय द्यायला बसलेत? साध्य. आणि आपण साधनामध्येच अडकून बसलो की मला विशेष भेटले भरपूर, बस आता मला काही नको, ज्ञान निरूपण नको, सेवादास्य नको, किंवा मग एखाद्याला ज्ञानच एवढं भेटतं की तो बाकीचं ज्ञानाचं आचरण करण्यामागे लागत नाही. काही लोक मी बघितले की ते एवढी चर्चा करतात, एवढी चर्चा, ज्ञानाची चर्चाच करत राहतात. ज्ञान हे चर्चात्मक आहेच, पण ते ज्ञानाचं आचरण देखील पण झालं पाहिजे का. तुम्ही महिला वर्ग नुसतं स्वयंपाकच बनत राहता का? तो स्वयंपाक जेवढा बनवला तेवढा संपवायचा पण असतो, तो उपयोगी पण लावायचा असतो. तसं जेवढं ज्ञान घेतलं ते ज्ञान हे साधन आहे. साधनाचे निधालेपणे आपण साध्याकडे जाण्याचं जे काही आपली वृत्ती आहे ती आपण मारून टाकत असतो. आणि म्हणून एकाच विधीमध्ये आमच्या स्वामींनी पण नुसताच एकच विधीने सांगितलं, नित्यविधी सांगितले, 7 नित्यविधी. एकाच विधीमध्ये अडकून नाही राहायचं. बरं, नित्यविधीमध्येच अडकून नाही राहायचं म्हणून निमित्तविधी सांगितलेला आहे. निमित्तविधीमध्ये अडकून राहायचं नाही म्हणून नित्यविधी सांगितलेला आहे. स्वामींनी अशी चौफेरता ठेवलेली आहे. एका साधनामध्ये अडकून नाही राहायचं की बाबा मला ह्याच ठिकाणी बसून स्मरण होतं, अडकून बसायचं नाही. काही लोकांना ती माझी गाठी नव्हती ना आज म्हणून मला स्मरणच नाही झालं, म्हणजे त्याच्यात आपण अडकून बसलो, साधनामध्ये आपण अडकून बसलो. साधनाचे निधालेपणे परमेश्वराला आठवण्याचा विधी आपला थांबला ना. जे गाठी नसल्यामुळे स्मरणच नाही झालं आपलं, काय उपयोग झाला त्याचा. साधनात अडकू नका, साध्याकडे जायचं आहे. आणि म्हणून आपण हा अर्थ दैवराटीमध्ये पण लावून बघितला की साधनाला तेवढं महत्व द्यायचंय. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक याला महत्व द्यायचंच आहे, परंतु एवढं पण नाही महत्व द्यायचं की साध्य समोरून निघून जाईल आणि आपण साधनालाच धरून ठेवू, असं पण होता कामा नये. आणि म्हणूनच स्वामींनी उद्धरण प्रकरणात वचन सांगितले की साध्याची प्राप्ती जेव्हा होते, साध्याच्या प्राप्ती साधन निवर्ते, साधन काढून घेतल्या जातं आणि पूर्ण साधना विरहित, शक्ती विरहित तो जीव ईश्वर स्वरूपी पावन केल्या जात असतो. म्हणून साधनाचं महत्व आहेच आहे बरं का. काही लोक म्हणतात साधनाचं काही महत्व नाहीये, स्थान, प्रसाद, वासने हे काही देवाने सांगितलेलं नाहीये. असं नाही, हे आमच्या शास्त्रामध्ये आलेलं आहे. स्थान तर आलेलंच आहे, प्रसादही आलेलाच आहे, स्वतः स्वामींनी तो दिलेला आहे, वासनिकही आहेच आणि भिक्षुकही आहेच आहे. म्हणजे 24 साधन आम्हाला खूप महत्वाचीच आहेत. आता जो आमचा देवधर्म चालणार आहे तो 24 साधनाच्याच आधाराने चालणार आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा रममान होताना साध्याचं लक्ष मात्र ठेवायचं. सुरीचा दृष्टांत आपण लक्षात घेतला, इतर कामं करताना देखील त्याचं लक्ष त्या सुरीवरच आहे. तसं सर्व प्रकारची स्वामींनी सांगितलेली साधना आचरताना आपलं लक्ष साध्यावरून हटलं नाही पाहिजे. तिथे सांगितलं चतुर्विध दुःखामध्ये मागील दोषांचा पोळ, प्रस्तुत दोषांचा पोळ, भविष्यात येणाऱ्या दोषांचा पोळ, जे काही दोष घडणार आहेत आपल्याकडनं, आणि हे सगळं करत असताना तोची व्हावा तोची भेटावे आर्तता मात्र सुटली नाही पाहिजे. आपलं लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे. आणि म्हणून इथे सांगतात ते धालेपण येऊ नये दावे, म्हणजे धालेपण कशाच्या बाबतीत येऊ देऊ नये. आज जी लीळा आपण ऐकली, आज जो दृष्टांत आपण ऐकला, आता जर का उद्या तोच दृष्टांत होणार असेल तर आपण बाबा हे कालच ऐकला, आता परत आज कशाला, आज नवीन दृष्टांत घ्या. पण आज परत तोच दृष्टांत जर का घेतला आपण
तर त्याच्यात परत काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. काल जे चिंतन तुमच्याकडनं ऐकताना काल नाही झालं, ते आज होईल, ते उद्या होईल. म्हणजे एकच लीळा. मी तर ते सांगितलेलं की मामाजींकडनं आम्ही खूप वेळा भाषणामध्ये म्हणा वगैरे असं काही दीक्षाविधी वगैरे असेल तेव्हा मामाजी बोलतात, तेव्हा धाईसी कवडा खेळी लीळा आम्ही मामाजींकडनं खूप वेळा ऐकलेली बरं का. पण प्रत्येक वेळी असं नाही वाटत काय मामाजी एकच लीळा पुन्हा पुन्हा सांगतात. प्रत्येक वेळी ती ऐकताना एक वेगळी उत्सुकता असते. जेवढी तुमची उत्सुकता ग्रहण करण्याची असेल तेवढं तुम्हाला त्याच्यातनं नवीन जे आहे ते चिंतन करता येतं. अर्थातच तेही सांगताना काहीतरी प्रत्येक वेळी गुरुजी नवीन सांगतातच, परंतु तुमची चिंतन शक्ती सुद्धा त्यावेळेला जागृत असेल तर तुम्हाला त्याच्यातनं नवीन नवीन घेता येतं. अन्यथा आपलं नवीन घेण्याची जर का वृत्ती बंद झाली तर मग चिंतन आपलं बंद झालं, नवीन आपल्याला काहीच त्याच्यातनं मिळत नाही. म्हणजे ती लीळा पुन्हा पुन्हा किती जरी वेळा ऐकली तरी त्याचा वीट येत नाही, उलट त्याचा आनंदच आनंद आपल्याला होतो. आमच्या स्वामींनी नाही बाई महादाईसांना पुन्हा पुन्हा सांगितलं, बाई कसे पडले सांगा बरं, कसे पडले सांगा बरं. म्हणजे देवासाठी आपल्याला हे करायचं आहे. आम्हाला स्वामी महादाईसांना हे करून दाखवायला सांगत नाहीत, तर महादाईसांनी जे केलं ते आम्हाला दाखवायचंय देवाला. 3-3 वेळा सांगतात बघा, 3-3 वेळा की देवासाठी काय करावं लागतं. आपण प्रपंचासाठी सगळं जसं सहन करतो तसं देवासाठी हे सगळं सहन करता आलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी बाजूला सोडून परमेश्वराचं सन्निधान प्रपंचात राहून देखील कसं आपल्याला प्राप्त होईल याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने धाले पण येऊ नये दावे, म्हणजे परमेश्वराच्या बाबतीत तृप्तता नसली पाहिजे, अतृप्त राहिलो पाहिजे आपण. स्मरण आत्ताच तर केलं स्मरण नाही, परत त्यांनी म्हटलं स्मरण करा, सुरू करा. स्मरण तर ठाकलंच नाही पाहिजे. ही लीळा वाचा, कालच वाचली होती नाही परत वाचा, काही हरकत नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा असं झालं पाहिजे. खूप वेळा असं होतं की एक लीळा जी मी माझ्याकडनं पुन्हा पुन्हा घेतल्या जाते, कधी त्या वचन घेतलं जातं त्या वचनाची प्रकरण तीच लीळा असते. कधी कधी दृष्टांत घेतलं तर दृष्टांताची प्रकरण वशाची लीळा तीच असते. कधी कधी 2 दृष्टांत असतात तर दोन्ही दृष्टांत जर का घेतलं तर या दृष्टांताला तीच लीळा, त्या दृष्टांताला तीच लीळा परत वाचावी लागते. परंतु प्रत्येक वेळी त्याच्यातनं काहीतरी नवीन चिंतन होतं हे मला जाणवतं. किंवा मागच्या वेळेस हे या लीळेच्या निरूपणात हा विषय नव्हता आला, यावेळेला तो आला. म्हणजे अशा पद्धतीने ते धाले पण येऊ नये दावे, म्हणून लीळा परत परत तीच आली, वचन परत परत तेच आलं, तरी देखील पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करण्याची आवड, ऐकण्याची आवड, श्रवण करण्याची आवड आणि वाचनाची आवड, सांगण्याची आवड, सेवादासाची आवड याविषयी कधीही आपल्यामध्ये तृप्तता नसली पाहिजे. आपण ते वाचत पुन्हा 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 ते श्रवण करावं आणि त्याचा लाभ घ्यावा. असं आजच्या या 25व्या तुपा भाताच्या घासाच्या दृष्टांतामध्ये हे श्रवण करत असताना आपण आजच्या या सत्रामध्ये प्रकरण वशाची उत्तरार्ध 491 क्रमांकाची जी लीळा आहे ते लीळेचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो